वर्षा उसगावकर ह्या एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहेत. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आघाडीची अभिनेत्री म्हणून काम केले आहे. 1990 च्या दशकात त्या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. निखिल दामले, तो मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील एक उगवता स्टार आहे. त्यांनी रामा राघव, जवळजवळ सुफल संपूर्ण, हृदयात वाजे काहीतरी, यशोदा गोष्ट श्यामच्या आईची अशा मराठी टीव्ही शो मध्ये काम केले आहे. अंकिता प्रभू आलवलकर, कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीवर भरपूर फॉलोअर्स आहेत. पंढरीनाथ कांबळे, तो मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने खबरदार, ही पोरगी कुणाची, जयंती इत्यादी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विनोदी अभिनेता आणि अभिनेता म्हणून पॅडीने आपल्या विशिष्ट विनोदाने आणि निर्दोष कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. योगिता चव्हाण, ती एक लोकप्रिय मराठी टीव्ही अभिनेत्री आहे. जीव माझा गुंतला या शोने तिला प्रसिद्धी मिळाली. तिने जाऊबाई जोरात, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. गावठी, मुंबई आपली आहे, लॉकडाऊन आणि राडा या मराठी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. जान्हवी किल्लेकर, ती एक लोकप्रिय मराठी टीव्ही अभिनेत्री आहे. भाग्य दिले तू मला, राधा प्रेम रंगी रंगली, दिल दोस्ती दुनियादारी, फुलपाखरू यासारख्या मराठी टीव्ही शो मधील भूमिकांसाठी ओळखली जाते. ती कोळीवाडा जिल्हा या मराठी चित्रपटातही दिसली. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे. अभिजित सावंत, तो एक गायक, टेलिव्हिजन अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता आहे. तो जो जितावही सुपरस्टारचा पहिला उपविजेता होता आणि एशियन आयडॉलमध्ये 3रा क्रमांक पटकावला होता. त्याने हिंदी आणि मराठीत अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. त्याने नच बलिये 4 मध्ये देखील भाग घेतला होता. घनश्याम दरोडे, तो एक लोकप्रिय अभिनेता आहे. मी येतोय, छोटा पुढारी, यारी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तो त्याच्या राजकीय भाषणांसाठीही लोकप्रिय आहे. इरिना रुडाकोवा, ती IPL पासून चर्चेत आली आहे. IPL मध्ये इरिनाने चीअर लीडर म्हणून काम केले होते. यानंतर तिने छोटी सरदारनी नावाच्या एका हिंदी टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेतून तिला वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेतून ती घराघरांत लोकप्रिय झाली आहे. याशिवाय इरिना रुडाकोवा ही योग प्रशिक्षक देखील आहे. निक्की तांबोळी, ती एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने तेलुगू, तमिळ सिनेमा आणि हिंदी टेलिव्हिजन मध्ये काम करते. तिने बिग बॉस 14 सारख्या रियालिटी शो मध्ये भाग घेतला जिथे ती दुसरी रनरअप आणि फिअर फॅक्टर म्हणून उदयास आली. खतरे के खिलाडी 11, चिकाटी गाडीलो चिथाकोतुडू, कांचना 3, थिप्पारा मिसम सारख्या चित्रपटात तिने काम केले आहे. वैभव चव्हाण, तो एक फिटनेस उत्साही आणि मराठी टीव्ही अभिनेता आहे. त्याने मान झाला बाजिंद मध्ये अभिनय केला आहे. त्याने ध्वनी आणि केशभूषण विभागात पडद्यामागेही काम केले आहे. त्याने महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धेत सुवर्णपदकही मिळवले आहे. अरबाज पटेल, तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याने स्प्लिट्सविला 15 मध्ये भाग घेतला होता. तो सोशल मीडियावर त्याच्या फोटो आणि व्हिडिओमुळे लोकप्रिय आहे. आर्या जाधव, ती एक रॅपर आहे. क्यूके म्हणून प्रसिद्ध. तिने MTV असल मध्ये भाग घेतला होता. तिच्या उल्लेखनीय कामांमध्ये नऊवारी रॅप गाणे, लेजा, चिठ्ठी, कोरोना, सायको गाणे यांचा समावेश आहे. पुरुषोत्तम दादा पाटील, पुरुषोत्तम हे मठाधिपती असून आळंदीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. ते लोकगायक आणि कवी देखील आहेत. धनंजय पोवार, एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीवर भरपूर फॉलोअर्स आहेत. तो त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह कॉमेडी व्लॉग बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. सूरज चव्हाण, एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्याचे इंस्टाग्राम आणि यूट्यूब दोन्हीवर भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक रील स्टार आणि व्लॉगर आहे. तो सोशल मीडियावर त्याच्या मजेदार व्हिडिओंसाठीही ओळखला जातो.